तर मंडळी ऐकलास काय मी काय म्हणतोय, मी आज ना तुमका आमच्या पाडगावातला एक जुन्या पद्धतीतला एक हॉटेल दाखवतले। त्या हॉटेल खूप जुना असा। त्या हॉटेल पाडगावमध्ये मेन रोडला रांगण्याक जाताना वाटेवरच गावता। आता मी तुमका रांगणा लंच होम हॉटेलमध्ये काय काय स्पेशल गावता ता दाखवतोय। पाडगावातना रांगण्याक जाताना डाव्या साईडीकच ह्या हॉटेल असा। हॉटेलच्या बाजूक पार्किंगची सुद्धा सुविधा असा। चला तर मग मंडळी तुमका आता ह्या हॉटेलचा मी किचन दाखवतोय। मंडळी कोकणातली एक म्हण असा, स्वतः मालक बाबी कलिंगन। तसो ह्यो स्वतः मालक राजप्रसाद पिळणकर, कामगार पण तोच आणि मालक पण तोच। मी त्याच्या हॉटेलच्या किचन मध्ये इलय तर तो या ठिकाणी कांदो चिरत बसलेलो। कांदो चिरून झाल्यावर त्यांना एका कढईत तेल गरम करत ठेवल्या। त्यानंतर तो सगळो कांदो त्यांना तेलात फ्राय करून टाकल्या। एका मी विचारलंय तर माका सांगूक तयार नाही आज हॉटेलमध्ये काय मेनू असा, आणि माका पण समजाक तयार नाही ह्यो नेमको काय बनवता। त्यानंतर त्यांना ह्या चिकन घेतल्यान, चिकन मध्ये लिंबू पिळल्यान, काहीतरी स्पेशल असा ह्या माका वाटलेलाच। आता सगळे मसाले घेतल्या, मीठ, मिरची पावडर, धने पावडर, गरम मसालो, त्यानंतर आला लसूण पेस्ट, दही, ह्यो सगळो मसालो एकत्र करून घेतल्या। त्यानंतर सगळ्यात पहिले आला लसूण पेस्ट टाकल्या चिकन मध्ये। त्यानंतर बाकीचे मसाले टाकून चालू केल्या। आता माझो अंदाज खरो ठरलो, ह्यो 100% बिर्याणीच तयार करता आणि त्याच वासान मी आज ह्या हॉटेलमध्ये येईल। मग मी ठरवलंय आता माझा काम रावला तरी चलात, पण आज मात्र बिर्याणी यायची, खाऊनच जायची। आता बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, मिरची ह्या पण आत मिक्स केल्या। आता ह्यो फ्राय केलेलो बरिस्तो पण कसलो तो आतमध्ये सगळं मिक्स करून घेतल्या। त्यानंतर त्यात दही मिक्स केल्या। आता त्यांना ज्या तेलात ना बरिस्तो भाजल्या, बरिस्तो म्हणजे ज्या तेलात त्यांना कांदो गरम केल्यांना लाल होईपर्यंत, ता तेलच आता त्यांना ह्या सगळ्या मिश्रणात मिक्स केल्या। आता ह्या चिकन त्यांना सगळा हातान खालीवर करून मिक्स करून घेतल्या। सगळो मसालो त्या चिकनला लावून घेतल्या। आता ह्या सगळा मॅरिनेट करून 1 तास मुरत ठेवल्या। आता बिर्याणीक लागणारे तांदूळ यांना एका टोपात काढून घेतल्या। त्यानंतर ते चांगले स्वच्छ धुवून घेतल्या। आता या ठिकाणी बिर्याणीच्या राईसची तयारी चालू असता। त्यासाठी इकडे खडे मसाले सगळ्या प्रकारचे घेतले। सगळ्यात पहिले पाण्यात लिंबू पिळल्या, त्यानंतर पाण्यात सगळे खडे मसाले घातल्या, त्यानंतर पाण्यातच त्यांना मीठ टाकल्या। कसली वेगळ्या पद्धतीची तो बिर्याणी करत होतो मी, पण आज ती पहिल्यांदाच बघत होतोय। त्यानंतर पाण्यातच त्यांना तेल घातल्या। आता पाण्यात ह्या ठिकाणी चांगली उकळी पण या ठिकाणी इली। त्यानंतर त्या उकळीवरच त्यांना सगळे तांदूळ घातल्या। त्यानंतर त्यांना तांदूळ चांगले वर खाली हलवून घेतल्या। आता फक्त 50% हे तांदूळ ह्या पाण्यात शिजून घ्यायचे असत। अजून थोडे तांदूळ कच्चे असत, पूर्ण शिजूक नाहीसत। फक्त 50%च आता तांदूळ शिजून घेतलो सा, नंतर बाकीचे तांदूळ दम देताना शिजवतलो। तांदूळ आता 50-60% शिजलेले असत। मगाशी ज्या टोपात ना चिकन मॅरिनेट केला ना, त्याच टोपात आता हे सगळे तांदूळ काढूचे असत। आता सगळेच तांदूळ ह्या टोपात काढतासा। आता ह्यावर फ्राय केलेलो कांदो, तूप ह्या सगळा घालून घ्यायचा। आता या ठिकाणी या दुधात कोथिंबीर, त्याचबरोबर पुदिना ह्या सगळा मिक्स करून ह्या मिश्रण सगळं आता प्रत्येक थराकवर टाकूचं असा। आता परत एक या ठिकाणी थर आता देत असा। आता या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं दम देऊन ठेवल्यांचा। मंडळी आता बिर्याणी या ठिकाणी दम देऊक चालू असा, पण या ठिकाणी माझ्या पण पोटात आता कावळे वरडूक चालू झालेले असत। त्यामुळे मी पण आता वाट बघते ह्याची बिर्याणी कधी तयार होता। किती उशीर झालो ह्यो काय काय करतात कळत नाही माका।
आता या ठिकाणी दम देऊन झालेलो असा. आता वरचा ताट काढता. बघूया आता कशी बिर्याणी तयार झाली. वा, बिर्याणीचो वास तर खूप या ठिकाणी चांगलो इलेलो असा. आता जेवणाबरोबर खाऊ या ठिकाणी कांदो चिरून घेतल्या. आज हॉटेलमध्ये अजून बाकीचो पण ऑर्डरी होत्यो, म्हणजे कोंबडी वडे ताटाची पण आज ऑर्डर होती. त्यासाठी इकडे पहिले वडे तळूक घेतले. त्यानंतर या ठिकाणी वडे तळूक घेतले. वडे चांगले फुगलेले असत आणि लालसर झालेले असत. वड्याचो पण या ठिकाणी खूप चांगलो वास येत असा. चला तर मग मंडळी, सगळ्यांनी जेव केव्हा. ह्या ठिकाणी कोंबडी वडे ताट ह्या ठिकाणी तयार असा. आता माका पण खूप भूक लागलेली असा, त्यामुळे सगळ्यात पहिले मी ह्या ठिकाणी जेवून घेतोय. चला तर मग मंडळी, मी आता जेवून घेते, कारण माझ्या पुढ्यात आता या ठिकाणी मी दिलेली ऑर्डर इलेली असा आणि त्यात माका भूक पण खूप लागलेली असा. मंडळी, बिर्याणीचो या ठिकाणी वास खूप चांगलो इलेलो असा. तुमका इलो काय? तुमका येवचो नाही तसो, फक्त रस्त्यावरना वास घेऊन उपयोग नाही. त्यासाठी हॉटेलमध्ये एक दिवस जेव घेऊ गया तुमका. वा, खूपच छान, खूपच सुंदर बिर्याणी या ठिकाणी झालेली असा. अशी बिर्याणी पहिल्यांदाच खाल्ली मी. मंडळी, तुमका जर हय जेव घेवचा असला ना, तर तुमका सगळ्यात पहिले ऑर्डर देऊची लागता आणि त्यानंतरच तुमका या ठिकाणी जेव घेऊक लागता. तुमका ह्यांच्या हॉटेलचो मी खाली नंबर दिलेलो असय, त्या नंबरवर तुम्ही त्यांका कॉल करू शकतास. ह्या हॉटेलमध्ये आता ऑर्डर प्रमाणे मासे पण मिळतात. तर मंडळी, ह्या हॉटेलचा जेवण एक दिवस नक्की ट्राय करा. आमच्या पिळणकर होम प्रोडक्शन फॅक्टरीच्या बाजूकच ह्या हॉटेल असा. चला तर मग मंडळी, ब्लॉग आवडलो तर सगळ्यांनी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.